आणि त्याचं नाव आहे अक्रूरजी. अक्रूरजी उठून उभा राहिले. मनामध्ये लालसा आहे, मला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन आता होणार आहे. कंस मनामध्ये विचार करतो, आता हा कृष्णाला आणणार आणि मी त्याला मारून टाकणार. आणि पाहता पाहता कंसाची ऑर्डर घेऊन अक्रूरजी आता निघालेले आहेत. रथाला घोडे जुंपले, रथामध्ये बसले आणि दूड 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 करत रथ हा गोकुळच्या दिशेनं निघालेला आहे. यमुना मैया पार करून जेव्हा रथ इकडे आला, संध्याकाळची वेळ झालेली, रात्रीचे 5 वाजले. गायी शेतामधून घरी येत होत्या. भगवान कृष्ण कन्हैया गायी चारायला वृंदावनामध्ये जात आहेत. आणि संध्याकाळ झाल्यानंतर गायी अशा निघाल्या. वाटेनं चालत असताना गायींच्या पायाच्या त्या खोरांचा तो धुरळा प्रचंड असा आकाशामध्ये उडायला लागला. सर्व ठिकाणी अगदी आकाश त्या धुळीनं माखून गेलेला आहे. गायाचा कळप असा पुढे निघून गेला आणि मागावून अक्रूरजींचा रथ चालत आले. सारी धूळ अक्रूरजींच्या अंगावर गेलेली आहे. आणि अक्रूरजी स्वतःला अतिशय धन्य समजत आहेत. का बाबा, हा योग जीवनामध्ये पुन्हा कधी आला असता. ज्या गायींनी भगवान कृष्णांच्या मुरलीचे सूर ऐकले, ज्या गायींच्या अंगा खांद्यावर आणि पाठीवर कृष्णाचे हात पडले, ज्या गायीवर भगवंतांनी प्रेम केलं, ज्या गायींना स्वतःच्या हाताने चारा घातला, ज्या गायींना स्वतःच्या हाताने भगवंतांनी पाणी पाजलं, त्या गायी किती भाग्यवान असतील, किती देवाच्या श्रेष्ठ भक्त असतील. आणि त्या गायांच्या खोराची धूळ जर आज माझ्या अंगावर येत असेल तर मी किती भाग्यवान असेल. भक्तीचं मर्म साऱ्यांनाच कळत नाही दादा, पण ज्याला कळतं ना त्याचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहत नाही, कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. गायींच्या खुरांची साधी धूळ अंगावर आली तर अक्रूरजी स्वतःला कृतार्थ मानताय. अजून तर गोकुळामध्ये प्रवेश करायचा आहे आणि मनामध्ये संकल्प चालू झालेले आहेत. आता मी गोकुळामध्ये जाणार, माझा कृष्ण कन्हैया मला भेटणार, मी खाली उतरल्याबरोबर ती माझी वाट पाहणार, माझ्या हाताला पकडणार, काका काका म्हणून मला आतमध्ये नेणार. हे सारे स्वप्न रंगायला लागलेले आहेत. आणि अगदी तसंच घडलं. भगवंतांनी साऱ्या गायी अगदी गोठ्यामध्ये दांबून टाकल्या आणि अंगणामध्ये उभे आहे तोपर्यंत रथाचा आवाज मागणं आला. कुणाचा रथ आला म्हणून भगवंतांनी मागे वळून पाहिलं तर अक्रूरजींचा रथ आहे. काका आले वाटतं, कारण कृष्ण काकांना ओळखत होते. रथ हा दारामध्ये नंदबाबाच्या आला. रथ हा सुटला गेलेला आहे. घोडे अगदी बाजूला नेऊन बांधलेले आहेत आणि काकांना पाहिल्याबरोबर कृष्ण सामोरे गेलेले आहेत. लांबूनच हाक मारले, काका आलात? काय प्रेम असेल बोलण्यामध्ये नाही. काकांना अगदी भरून आलं. अष्टसात्विक भाव जागृत झाले. डोळ्याला धारा लागल्या. टप 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 पाणी डोळ्यातून गळतंय काकांच्या. भगवान पुढे झाले, काकांच्या हाताला धरलं. काका चला. आणि काकाला धरून आतमध्ये नेलेलं आहे. हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं. काका आधी स्वच्छ व्हा. काका स्वच्छ झाले. पाय पुसण्यासाठी टॉवेल दिला. काका ओसरीवर आले. स्वच्छ सुंदर असं पाणी आपल्या हातानं दिलं. काकांचं दर्शन घेतलं. काका इतक्या लांबून आलात. काकाचे पाय चिपायला सुरुवात केली भगवान श्रीकृष्णानं. काय भाग्य असेल नाही? अरे हे भाग्य साऱ्यांच्याच नशिबात नसतं रे. आतापर्यंत भक्त देवांची पूजा करतो हे आपण ऐकलंय, पण आज जगाचा मालक भक्ताचे पाय चिपायला लागला. याला भक्तीचं सर्वोच्च शिखर असं म्हणतात मायबाप. आणि ज्या कोण्या महाभक्तांच्या वाट्याला हे आला असेल ना, त्याच्यासारखा भक्त विरळा आहे. आणि मनुष्यानाम सहस्रेषु जे म्हटलंय ना ते त्याचं कारण आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणे. भक्ती वाट्याला यावी ना ती इतकी यावी. पुढे आलेले आहेत. नमस्कार केला अक्रूरजींना. दोघं अगदी मित्र आहेत. पाहिल्याबरोबर कडकडून दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली आहे. आणि त्यांनी विचारलं, अक्रूरजी खूप दिवसापासून येणं केलं,
बरं झालं तुम्ही आलात, भेट झाली आपली, आनंद वाटला. अगदी मग संध्याकाळी गोडधोड जेवण तयार केलं. सर्वांनी मिळून मिसळून अगदी जेवण पूर्ण झालेलं आहे आणि गप्पा मारत मित्र त्या ठिकाणी बसलेले आहेत. बाजूला बलराम आणि कृष्ण सुद्धा बसलेले आहेत. बाबांनी विचारायला सुरुवात केली, अक्रोडजी अचानक येणं केलं, काय नेमकं कारण आहे आम्हाला कळलं तर बरं होईल. अक्रोडजीला काय बोलावं कळेना. एकीकडे आनंद आहे आणि एकीकडे दुःख आहे. आनंद या गोष्टीचा आहे की आज कृष्ण साऱ्या लोकांची भेट झालेली आहे आणि दुःख या गोष्टीचं आहे की कृष्ण आणि बलरामाला तिकडे नेऊन ठार मारायचं आहे. सांगावं तर काय सांगावं, मनामध्ये प्रश्न पडलेला आहे. इकडे आड तिकडे विहीर आता झालेली आहे. अक्रोडीच्या तोंडातून शब्द बाहेर पडेना. पुन्हा प्रश्न केला, अक्रोडजी येण्याचं कारण जरा मला सांगा ना. आणि मग अक्रोडजी बोलायला लागले, आपल्याच डाव्या पायाच्या अंगठ्यानं तिथलीच माती टोकरायला लागले. शब्द फुटत नाही तरी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न अक्रोडजी करतायत. येण्याचं कारण सांगत असताना आज माझी जीभ थोडी थरथर कापते, पण माझा नाईलाज आहे, सांगावं लागेल. मला कंसानं पाठवलंय आणि बलरामाला आणि कृष्णाला नेण्यासाठी पाठवलंय. थोड्या दिवसामध्ये मथुरेची आता यात्रा आलेली आहे. यात्रेमध्ये भला मोठा कुस्त्यांचा फड उभा राहणार आहे आणि त्या कुस्त्याच्या फडामध्ये सहभागी होण्यासाठी बलराम आणि कृष्ण यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. ती पुढे ऐका. आनंद म्हणून कंसानं बोलवलेलं नाही, मग कृष्णाचा आणि बलरामाचा घात करण्यासाठी त्यांना बोलवलेला आहे. आणि मग मात्र पायाखालची वाळू सरकली. यशोदा मैया तर अतिशय हरकून गेली. ज्या कानासाठी अहोरात्र आत्तापर्यंत घातले, ज्या कानावर निरातिशय प्रेम केलं, ज्या कानानं आमच्या मनाला मोही घातली, जो काना म्हणजे आमचा आता प्राण आहे, त्यालाच जर आता अक्रोडजी घेऊन जात असतील आणि मारण्याची भाषा असेल तर आम्ही जगायचं कुणासाठी, हा प्रश्न यशोदा मैया पुढे होता. यशोदा मैयाच्या डोळ्यातून पाणी घळघळ गळगळ वाहू लागलं. बारीक केलं, भगवंतांनी पाहिलं आणि आपल्या मैयाकडे गेले. मैया, डोंट वरी, चिंता मत करना मा. आणि कसली चिंता करता? मनुष्याचा जन्म आणि मनुष्याचा मृत्यू हा ठरलेला असतो. जसा जन्म व्हायचा तसा होत असतो आणि ज्या वेळेला मृत्यू जिथं व्हायचा असतो तिथे तो होत असतो. त्याला तुम्हीही टाळू शकत नाही, त्याला मीही टाळू शकत नाही. पण माघार घेऊन चालणार नाही, जायला पाहिजे. मामानं दिलेलं आमंत्रण स्वीकार केलं पाहिजे. बाबा, आई, तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता जातो आणि मी आत्ता परत येतो. पाहता पाहता अगदी संध्याकाळची वेळ झाली. अंथरुणं टाकली गेली आणि सारे जण पहुडले. पण खरं सांगू, अक्रोडजींना झोप नाही आणि यशोदा मैयानं तर धरणीला अंगच टाकलं नाही. उद्या आपला कृष्ण आपल्यापासून दूर जाणार आहे या कल्पनेनं अगदी अंग थरथरून गेलेलं आहे. काय प्रेम असेल नाही. पाहता पाहता अगदी तांबडं फुटलं. सकाळ झाली. साऱ्या गवळणी पाणी आणण्यासाठी निघाल्या आणि जेव्हा यशोदेच्या दारावर आले तेव्हा दारामध्ये रथ दिसलेला आहे आणि त्या गवळणी आपापसामध्ये चर्चा करायला लागली. कसला का भैया हा रथ? नवीनच दिसतोय. घोडे सुद्धा नवीन आहेत, रथ सुद्धा नवीन आहेत. कशासाठी आला आणि कोणाचा हा रथ आहे? अशा प्रकारची चर्चा चालू झाली. तशी एक गवळण म्हणाली, अगं चर्चा कसली करता? त्या यशोदा मैयालाच विचारा ना, रथ कोणाचा आहे? आणि त्या गवळणी यशोदा मैयाला विचारायला लागल्या, यशोदे, अगं हा रथ कोणाचा आहे? यशोदेला कोठे गे सावळा,
कारथ शृंगारीला सांगे वो मजला अक्रूर उभासे बाई गे साजनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गौरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गौरणी ते अंगणी मिळाल्या गौरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गौरणी ऐका गवळणी विचारतायत यशोदा मैयाला, अगं यशोदा मैया, तुझ्या अंगणामध्ये आज दिसलेला रथ हा नवीनच आहे, कुणाचा आहे जरा सांगशील का? आवाज ऐकला आणि माझ घरामध्ये असणारी यशोदा मैया बाहेर आली आणि यशोदा मैया त्या गवळणींना सांगायला लागली. काय म्हणते ऐका. हो बोले नंदाची पटराणी सद्गतीत होऊनी हो मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी विभळ झाले म्हण वचन ऐकोनी या नंदाचे अंगणी हो मिळाल्या गौरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गौरणी. नंदबाबांच्या चौकामध्ये हा चाललेला संवाद आहे गोकुळामधल्या गवळणींचा आणि यशोदा मैयाचा. यशोदा मैयानं सांगितलं, अगं गवळणींनो, हा रथ मथुरेमधून आलेला आहे. बोले नंदाची पट्टराणी सद्गदित होणे, आणि हा रथ आता आपल्या कृष्णाला घेऊन मथुरेमध्ये जाणार आहे. रथ कृष्णाला घेऊन जाणार आहे हे शब्द ऐकल्याबरोबर काय गवळणींची अवस्था ऐका जरा. काय म्हणतात गवळणी. अक्रूरा रे चांडाळा तुझ कोणी धाडिला का घात करवालासी वधीसी सकळा अक्रूरा तुझे नाम तैसी ना करणी या नंदाचे आगरी हो मिळाल्या गौरणी या नंदाचे आगरी मिळाल्या गौरणी. अक्रूराला शिव्या देऊ लागल्या. अक्रूरा, ए चांडाळा, घात करायला आलास का? अरे आमच्या कन्हैयाला नेतोस काय? मागे शिल्लक राहिलंय. तुला जरा कन्हैयाला न्यायचं असेल आधी आम्हाला मारून टाक, मग त्याला घेऊन जा.
काय प्रेम असेल. भगवान पाहताय गवळणीकडे आणि प्रसंग ऐका. भगवंतांनी सांत्वन करायला सुरुवात केली. गोपिकांनो, अगं कसली चिंता करताय. मला मामाने बोलवलंय, मी जाणार आहे. पण तुम्हाला का कायमचं सोडून जाणार आहे. अगं मी पुन्हा परत येणारच आहे ना. कसलं काय नाही कसली का. गोपिकांची अवस्था लोळायला लागल्या, रडायला लागल्या. वेस केस सुटलेले आहेत, अंगावर कपडा आहे की नाही याचं सुद्धा भान राहिलं नाही. आणि जमिनीवर पडू पडू गोपिका रडतात, भगवंताच्या नावानं आक्रोश करतात. ताहो पडून त्या भगवंताला म्हणता, देवा रथी चढले वनमाळी अकांत गोकुळी भूमी पडल्या ब्रजबाळी कोण त्या सांभाळी नयनीच्या उदकाने भिजली धरणी आनंदाचे आगरी मिळाल्या गवळणी या आनंदाचे आगरी मिळाल्या गवळणी. भगवान रथामध्ये चढून बोलतायत. गवळणींना कांत मांडलेला आहे. जीवाचं रान करून ते ज्याप्रमाणे आकाशामध्ये वीज कडकडावी, एकदम आभाळ कोसळावं, सुसाट्याचा वारा सुटावा, महापूर यावा आणि साऱ्या गावामध्ये पाणी शिरावं, सारं गाव त्यामध्ये बुडून जावं, तसं या गोपिकांच्या अश्रूनं सारं गोकुळ डुंबून गेलं होतं. काय करावं कुणालाच काही कळत नाही. अरे माणसं रडतायत नवल नाही. या गोकुळामधल्या गायींच्या डोळ्यातून सुद्धा टप 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 धारा लागले. रथाचे घोडे सुद्धा रडायला लागलेले आहेत. आक्रोडजी स्वतःला तर अगदी शाप देऊ लागलेत. कोणत्या जन्मामध्ये हे पाप माझ्या वाट्याला आले असेल. पण आज राजाची आज्ञा मला मोडता येत नाही. काय करावं. धिक्कार आहे माझ्या जीवनाचा. आक्रोडजी स्वतःला दोष देऊ लागले. गोपिकाचं सांत्वन करतायत भगवान कृष्ण, मानायला तयार नाही. आणि जेव्हा रथ निघाला, निघण्याची वेळ, भगवान म्हणतात, आक्रोडजी या गोपिकांचं रडणं, या गोपिकांचा आकांत मात्र आता मला पाहवत नाही. विलंब लावू नका, तुम्ही घोडे चालवायला सुरुवात करा. देव बोले अक्रूरासी वेगी हाके रथासी या गोपीच्या शोकासी न पहावे माझसी एका जनार्दनी रथ गेला निघोनी या नंदाचे आगरी मिळाल्या गवळ या नंदाचे आगरी मिळाल्या गवळणी. अशा प्रकारे संपूर्ण हा प्रसंग अतिशय केविलवाना आणि भगवंताचा रथ दडदड 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 करत निघून गेला. जोपर्यंत रथ दिसत होता तोपर्यंत माणसं मागं धावत होती, पळत होती. पळता पळता त्या गवळणी खाली आपटत होत्या, उठून पुन्हा पळत होत्या. अंगाची कपड्याची कुठली सुदबोध न ठेवता अश्रुमय झालेलं सर्व गोकुळची नगरी. बरोबर काही गोपाळ गेले, यशोदा मैया, नंदबाबा हेही मागोमाग त्यांच्यावर गेले.